अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर सोलापूरसह राज्यभरात मशागतीच्या कामांना वेग आलाय। शेतकरी झालेल्या नुकसानाकडे न पाहता आता नवीन लागवड करून काहीतरी मिळवण्याची धडपड सुरू केली आहे। सोलापूरसह राज्यभरात अवकाळी पावसाने विश्रांती दिल्यानंतर आता गावाकडे सर्वत्र खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून अनेक शेतकरी ट्रॅक्टर तसेच बैलांच्या सहाय्याने आपल्या जमिनीची योग्य पद्धतीने तयारी करत आहेत। खरीप हंगामासाठी शेतकरी आता सज्ज झाले आहेत। याच मशागतीच्या कामांना सध्या तालुक्यात वेग आला आहे। 8 जून रोजी मृग नक्षत्र लागणार असून या काळात जर पुरेसा आणि योग्य पाऊस झाला तर खरीप पेरणीला सुरुवात देखील होणार आहे। त्यामुळे बहुसंख्य शेतकरी आता मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। मी बाळू अशोक बोर्डे। आमच्याकडे अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमची चालू वर्षीचे जे पीक आहे ते आताशी मेहनतीला सुरुवात केलेली आहे आणि लेट झाल्यामुळे आम्हाला पुढची अपेक्षा अशी आहे, आता हे रान तयार झाल्यानंतर पुढचे पीक व्यवस्थित आमची यावं ही आमची अपेक्षा आहे। आता आमचे जे कांद्याची पिकं राहिलेली होती, उन्हा कांदा जो काढलेला होता, या अवकाळी पावसामुळे आमच्या कांद्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। तर जवळजवळ पूर्ण कांदा असा विकायजोगता ठेवलेलाच नाही, सडगाण झालेली या अवकाळी पावसामुळे। लेट झाल्यामुळे नांगरटी लेट झाली आणि लेट झाल्यामुळे आमची आताची मशागत जी चालू आहे तर पुढचे पीक येण्याकरता पुढे झालं तर योग्य तर बरं होईल आम्हाला, तर पुढचे पीक आम्हाला भेटतील, नाही तर आमची परिस्थिती अवघड आहे।